आपला विदर्भ, आपली बातमी. मेळघाटातल्या हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याला नागपूर येथून अटक करण्यात आली होती. त्यानंतर धारणी येथील न्यायालयाने त्याला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. सोमवारी 3 दिवस पूर्ण झाल्यामुळे त्याला पुनश्च न्यायालयामध्ये हजर करण्यात आले आणि धारणी पोलिसांनी न्यायालयाला विनंती करून विनोद शिवकुमार याचा PCR 7 दिवसांनी वाढवून द्यावा अशी विनंती न्यायालयाला केली होती. 2 दिवसाच्या PCR नंतर शिवकुमार याला धारणी पोलिसांकडून धारणी न्यायालयामध्ये उपस्थित करण्यात आले होते आणि या ठिकाणी धारणी न्यायालयाकडून शिवकुमारला पुन्हा 1 दिवसाचा PCR या ठिकाणी दिलेला आहे आणि आज या न्यायालयाच्या परिसरामध्ये आपल्याला वातावरण एकदम शांत दिसत आहे. काल आपल्याला येथील वातावरण तापलेले दिसून येत होते आणि जे राजकीय नेते आणि पदाधिकारी आणि काही संघटनेचे लोक या ठिकाणी मोठे प्रदर्शन करताना दिसत होते. आज तसं काही या ठिकाणी आपल्याला चित्र दिसून येत नाही. मात्र न्यायालयाने ही विनंती अमान्य करीत विनोद शिवकुमार याचा 1 दिवसाचा PCR पुनश्च वाढविला आहे. त्यामुळे आता यानंतर विनोद शिवकुमारचे मंगळवार नंतर काय होते आणि पोलीस काय तपास लावू शकतात याकडे महाराष्ट्रभरातील जनतेचे लक्ष लागले आहे. धारणी येथून तस्मीन शेख, सुलेमान मेमन व जुगल किशोर जयस्वाल यांचा हा वृत्तांत. आपला विदर्भ, आपली बातमी.